जय महाराष्ट्र. मी सौ रेश्मा तपासे, तथास्तु फाउंडेशन अध्यक्ष आणि मनसे राज्य उपाध्यक्ष, रस्ते आस्थापना. काय माहिती आहे का, ह्या पृथ्वीवरती जगण्याचा राहण्याचा आपल्याप्रमाणे सगळ्यांनाच अधिकार आहे. पण आपण किती त्या अधिकाराचं पालन करतो किंवा ते कर्तव्य किती बजावतो ते प्रत्येकाच्या स्वभावावरती अवलंबून असतं. कारण आता जसा दिल्लीमध्ये जे कुत्र्यांना घेऊन चालू आहे विषय, हे बरेच दिवसांपासून समाज माध्यमांवरती चालू आहे की कुत्र्यांना एक ठिकाणी टाकण्यात आलं किंवा जे काय कुत्र्यांबरोबर घडतंय. काही प्रवृत्ती अशी आहे, कुत्रेच काय, कुत्रे मांजरे असतील, पक्षी असतील, कुठलाही प्राणी असेल, काही व्यक्तींची मानसिकता एवढ्या खालच्या थराची असते ना की त्यांना असं वाटतं की ही जनावरं म्हणजे आमची खेळणी आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे ते त्रास देणं, म्हणजे बरेच जण आहेत चालता चालता त्यांना फेकून देणं, त्यांच्या शेपटीला धरून त्यांना फिरवणं, त्यांच्या शेपट्यांना फटाकडे लावणं, म्हणजे अशा विकृती आहेत की त्यांना अजिबात अशी त्यांच्या भावनेची कदर नसते की ते एक जीव आहेत. त्यांना काय वाटतंय, त्यांच्याविषयी काय त्यांच्या भावना असतील, ते आपल्याकडे काय मागतात, फक्त प्रेम मागतात ना. आपण त्या बदल्यात काय करतो. म्हणजे हा विषय इतका महत्त्वाचा आहे. आज मुद्दाम मी ह्या विषयावरती इतके दिवस मी टाकला नव्हता वेळ, कारण मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे आणि कुठल्याही प्राण्यांना असा त्रास देणं किती योग्य आहे हे ज्याचं त्यांना ठरवायचं आहे. हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण असं आहे की आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये क्वीन्स पार्क एरिया जिथे आपली शाखा आहे, आपल्या ह्या क्वीन्स पार्कमध्ये एक स्ट्रीट डॉग म्हणजे जन्माला इकडेच झाला आणि लहानाचा मोठा इकडेच झाला. इथल्या लोकांनी त्याला खाऊ घालून मोठं केलं. इथले दुकानवाले असतील किंवा इथली मुलं असतील, सगळ्यांनी त्याला खाऊ घालून अतिशय प्रेमाने तो डॉग, तो जो कुत्रा होता त्याचं नाव बर्फी होतं ठेवलेलं. आणि तो इतका चांगला कुत्रा होता की आपण जे बोलू ते ऐकायचं. म्हणजे इवन आता आमचा गणेशोत्सव होता, त्या गणेशोत्सवाच्या दरम्यान आपल्या मंडपाच्या बाहेर तो रोज बसलेला असायचा, पण एकदाही तो मंडपाच्या आत आला नाही. त्याला सांगितलं की बर्फी तुला इकडे थांबायचं आहे, तो तिकडे थांबायचा, तुला जायचं आहे तो जायचा. असा हा कुत्रा कुणाला त्रास देणार आहे असं मला वाटत नाही. पण जनावरांची एक शक्ती असते, सिक्स सेन्स. त्यांना माहिती असते की कुठल्या व्यक्तीपासून काय त्रास आहे, त्या व्यक्तीला बघून ते भुंकतात. ते भुंकतात याचा अर्थ असा नाही की ते पिसाळलेले आहेत, ते सगळ्यांना चावतात, असा अर्थ होत नाही. पण त्यांना एक सिक्स सेन्स असतो आणि त्यांना अशा विकृत लोकांना बघून ते भुंकतात. तर असाच विषय ह्या बर्फी कुत्र्याबरोबर झालेला आहे आज सकाळी 5-5:30च्या दरम्यान. म्हणजे हा कुत्रा एका हॉटेलमध्ये काम करणारे 4 लेबर आहेत, 4 ते 5 लेबर आहेत. तो त्यांना बघितलं की तो भुंकायचा, म्हणजे फक्त भुंकायचा, त्यांना कधीही चावला नाही. याच्या आधी पण त्यांनी त्या बर्फीला बांबूने मारलेलं आहे. तो विषय तिकडेच मिटवला गेला. आता हा बर्फी तिकडच्याच एका गॅरेजमध्ये, ओपन गॅरेज आहे, तिकडे रोज झोपायचं. त्याप्रमाणे तो काल रात्रीही तिकडे झोपला. तर हे जे 4-5 जण जे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, नीच प्रवृत्तीची लोक आहेत, विकृत प्रवृत्तीचे लोक आहेत, ह्या लोकांनी पहाटे त्याला बेदम मारहाण केली. बेदम मारहाण करून त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला. हे प्रत्यक्षदर्शी जे आहेत, ज्यांनी पाहिले, त्यांनी हे सांगितलेलं आहे आम्हाला. त्याचा जीव गेला. त्याचा जीव गेल्याच्या नंतर त्यांनी एक पिशवी किंवा गोण आणली आणि त्या गोणीमध्ये त्या बर्फीला टाकून त्याला उत्तनला नेऊन फेकला. असा हा विषय. म्हणजे विकृती बघा, फक्त तो तुमच्याकडे बघून भुंकतो म्हणून तुम्ही त्याला इतका मारला की त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला. आता बर्फी एक लहान पिल्लू नाही बरं का, असेल काहीतरी 4-5 वर्षाचं, इतका मोठा होता. त्याला इतकं बेदम मारलं की त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला. म्हणजे ही किती संतापजनक गोष्ट आहे. तुम्ही विचार करा की जो कुत्रा कोणालाही कधी त्रास नाही दिलेला, अशा कुत्र्याला, म्हणजे तुम्हाला राहायचा अधिकार आहे, जनावरांना राहण्याचा अधिकार नाही आहे का? पण जर तो तुम्हाला त्रास देतोय, तो पिसाळलाय, तो कोणालाही चावतोय, तर मग गोष्ट वेगळी आहे. तुम्ही नगरपालिकेत जाऊन तक्रार करा, त्यांना शेल्टरमध्ये नेऊन भरती करतील ते.
पण असं काही नसताना या विकृत लोकांनी त्या कुत्र्याचा जीव घेतलेला आहे. आता हे पुढे चौकशीमध्ये निष्पन्न होणार आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं, आमच्या संस्थेच्या मुलांना जेव्हा ही गोष्ट कळली, तर आमच्या संस्थेचा एक मुलगा त्याला म्हणाला की भाई मारने की जरूरत क्या थी. त्यावर उद्धट माणसाचं उत्तर असं आहे की जो उखाडणं आहे उखाड लो. त्यांनी मला सकाळी सांगितलं. मग मी आणि माझ्या संस्थेचे मेंबर्स आणि काही माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही कनकिया पोलीस स्टेशनला गेलो. कारण पहिलं काम आपलं तेच आहे की पोलिसांना इन्फॉर्मेशन देणं. तिथे आम्ही पोलिसांना भेटलो. तिकडच्या PI त्यांनी खूप चांगलं आम्हाला कोऑपरेट केलं. आणि त्या आरोपी जिथे राहतात तिथे जाऊन, तिथे एक जण होता, त्याला आता पकडण्यात आलेलं आहे. आता त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही त्याला मारून नाही टाकलं, तो जिवंतच होता, त्याला गोणीत भरून आम्ही उत्तनला टाकलं. प्रश्न असा आहे की जर तो जिवंत आहे ना, तर ह्यांनी आम्हाला जिवंत बर्फी आणून दाखवायचं आमच्यासमोर. आणि जर याची मृत्यू, आणि मारलेलं आहे ना तुम्ही, त्याला मारहाण केलेली आहे ना, याच्यावरती ह्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. हे जेवढे याच्यामध्ये सामील आहेत याचे CCTV फुटेज वगैरे सगळे मिळतील. आता या आधारे पोलीस याच्यावरती पुढे काय कारवाई करतात, कारण आम्हाला पाहिजे कारण हा खून केलेला आहे, एका कुत्र्याचा खून केलेला आहे ह्यांनी. कारण तुम्हाला माहिती आहे, जरी तो जिवंत, हे म्हणतात आम्ही जिवंतच आहे, आम्ही गोणीत भरून फेकून दिला आहे, कालपासून किती प्रमाणात पाऊस पडतो आहे. आणि ह्या पावसामध्ये त्या जर पिशवीमध्ये बंद असेल तो बर्फी, तर तो असाही जगणार नाही. असाही त्याचा खूनच झालेला आहे. पण प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की त्याला मरेपर्यंत मारलेलं आहे. तर आमची ठोस भूमिका ही आहे की ह्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, खुनाचे चार्जेस यांच्यावरती लागले पाहिजेत. कारण ह्या प्रवृत्ती आहेत, यांच्या डोळ्यामध्ये ना हे नाही आहे, ओळख नाही आहे. म्हणजे हे आरोपी प्रवृत्तीचीच लोक आहेत. आणि ज्याला पकडलं त्याचं ऑलरेडी पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. तर आता ही गोष्ट अशी आहे, सगळ्यांच्या समोर आणण्याचा विषय ह्यासाठी, जर याच्यामध्ये पोलीस आत्तापर्यंत सहकार्य अतिशय उत्तम केलेलं आहे पोलिसांनी. म्हणजे फटाफट त्यांनी कारवाई केली, त्याला अटक केली. आता CCTV फुटेज येईल तेव्हा पुढे काय ते बघू. आता ह्याच्यामध्ये हेच आहे की बर्फीची आम्हाला बॉडी पाहिजे आणि त्याच्यावरती पोस्टमॉर्टम होईल. त्याच्यामध्ये दिसेल की त्याला किती क्रूरपणे मारलेलं आहे आणि यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आता पुढे काय होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. पण ह्यांना असं सोडणार नाही. आणि जे पण कोण अशा गुन्हेगारी वृत्तीचं आहे, ज्यांना जनावर म्हणजे खेळणं वाटतंय किंवा जनावरांबरोबर तुम्ही काही करू शकता, त्यांना आता आम्ही सोडणार नाही. एक तथास्तू फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मनसे राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी ही चेतावणी देते की जे पण कोण अशा प्रवृत्तीचे असतील, ज्यांना प्राण्यांच्या जीवाशी खेळलं जातं, प्राण्यांना ते काय समजतात समजत नाही, अशा सगळ्यांना यांची प्रवृत्ती ठेचल्याशिवाय रेश्मा तपासे आता गप्प बसणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा. आणि इथून पुढे जे काय असेल, जे पण प्राणीप्रेमी असतील त्यांनी मला संपर्क करावा. या विषयामध्ये पुढे जायचं आहे आपल्याला. हा विषय इथेच थांबला जायला नाही पाहिजे. कारण एक बर्फीचा विषय नाही, हा एका डॉगचा विषय नाही, हे असे कितीतरी जनावरं आहेत, यांचा हा विषय आहे. याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करू. जे पण प्राणीप्रेमी आहेत त्यांनी मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. हा विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा म्हणजे याच्यासारखे अनेक विषय आहेत प्राण्यांना घेऊन, हा विषय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. तर एवढे बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.